अमरावती महापालिकेतील वृक्षगणना घोटाळ्याचे वृत्त विश्लेषण फाईल 6A4C22E274FO.jpg मधील लोकमत वृत्तपत्राच्या बातमीनुसार अमरावती महापालिकेत प्रशासक राजवटी यावेळी झालेल्या वृक्षगणनेमध्ये मोठा कागदी घोटाळा झाल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे। 3,20,00,000 रुपयांच्या या प्रकल्पावर आणि सर्वेक्षणाच्या सत्यतेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे। मुख्य मुद्दे आणि तथ्ये। खर्च व उधळपट्टी। महापालिकेत 3,20,00,000 रुपये खर्च करून वृक्षगणना करण्यात आली। अजब दावा। 2006-2007 मध्ये शहरात 4,40,000 झाडे नोंदवली गेली होती, तर 2023 मधील प्रशासक काळामध्ये GIS तंत्रज्ञानाद्वारे तब्बल 15,50,000 झाडे असल्याचा दावा मुंबईच्या ऑरबॅक सोल्युशन या एजन्सीने केला। म्हणजेच 17 वर्षांत 10 लाख झाडे वाढल्याचे दाखवण्यात आले। कंत्राट व बिल वाटप। प्रशासक राजवटीचा फायदा घेत मुंबईच्या एजन्सीला 1,40,00,000चे पहिले बिल आधीच अदा करण्यात आले असून उर्वरित 1,60,00,000 रुपयांचे अंतिम बिल काढण्यासाठी वृक्ष प्राधिकरण समितीपुढे प्रस्ताव ठेवण्यात आला होता। आक्षेप व भूमिका। प्रत्यक्ष जमिनीवर पाहणी करून झाडांची पडताळणी होईपर्यंत 1 रुपयाचेही बिल देऊ नये अशी आक्रमक भूमिका वृक्ष प्राधिकरण समितीने घेतली आहे। भाजप नगरसेवक तथा समिती सदस्य बंडू हिवसे यांनी या सर्वेक्षणावर जोरदार आक्षेप घेतला असून एवढी झाडे प्रत्यक्षात कुठे आहेत असा सवाल करत जनतेच्या पैशांची उधळपट्टी असल्याचे म्हटले आहे। उद्यान अधीक्षक अजर विंचुरकर यांनी AC केबिनमध्ये बसून किंवा छायाचित्रांद्वारे GIS सर्वेक्षण केल्याची शंका व्यक्त केली जात आहे। न्यूज डेट 3 जुलै 2026 न्यूज लोकेशन अमरावती। समरी। अमरावती महापालिकेत 3,20,00,000 रुपये खर्च करून करण्यात आलेल्या वृक्षगणनेत 17 वर्षांत 10 लाख झाडे वाढल्याचा अजब दावा करण्यात आला असून प्रत्यक्षात झाडांची पडताळणी न करता बिलांची उधळपट्टी होत असल्याचा आरोप समितीने केला आहे। धन्यवाद।